मतदार सुज्ञ आहे, बारामतीचा मतदार आहे. तुम्हाला थोड्या वेळात समजायला लागेल. एक 10 वाजता बघा काय होतं. कॉन्फिडन्स फार दमदार आहे दोन्ही बाजूंनी, तसाच कॉन्फिडन्स आहे. पण मी तुम्हाला एक सांगू, जर 24 असतील ना, 24व्याला पण वाटत असतं मी निवडून येणार. कॉन्फिडन्स असल्याशिवाय कोणी फॉर्म भरत नाही. कोणीही हरायला उभा राहत नाही. किती मतांनी योगेंद्र विजय होतील काय अंदाज आहे? काय, विजय हा विजय असतो. मी उगाच लाखाच्या गोष्टी करणार नाही. विजय फक्त विजय असतो. विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणूक या दरम्यानच्या काळामध्ये काय काय घडलं असं तुम्हाला वाटतं? या सगळ्या बारामतीचं म्हणजे मतदारांना असं वाटत होतं की आपल्याला अधिक महत्व आलंय यावेळी, की बाबा उमेदवार आपल्याकडे येत आहेत. म्हणजे एरवी इथले मतदार जे आधीच त्यांचा निकाल घ्यायचे, मग लोकसभा असेल विधानसभा असेल, मतदारांसाठी सुद्धा वेगळी ठरली नाही. कारण आमचा उमेदवार तर नवीन पहिल्यांदा लढत होता, त्याच्यामुळं प्रत्येक मतदाराला भेटणं त्याचं कर्तव्य होतं आणि ते त्यांनी पार पाडलं. आणि समोर दादा 30 वर्ष राजकारणात आहेत, त्याच्यामुळे ते सगळ्यांना ओळखतात, त्याच्यामुळे ते गेले नसतील. पण लढत कडवी दिली आहे. म्हणजे अनेक ठिकाणी वाड्या वस्त्यांवर अशी चर्चा होती की दादा 30 वर्षात कधीच आले नाही निवडणुकीच्या दरम्यान. सुरुवातीला यायचे आणि शेवटी यायचे. आता ते वाड्या वस्त्यांवरती फिरले, लोकांना त्यांनी काय काय कामं केली त्याचे कागद दाखवले आणि ग्राउंड वरती येऊन त्यांना सगळं सांगावं लागलं लोकांना. नाही, ठीक आहे ना, मधून अधून करावं लागतं. लोकसभेचे एक जो ट्रेंड होता, लोकसभेची काय बोलणं झालं, त्यांनी काय या सगळ्या मतदानानंतर काय अंदाज वर्तवला? नाही, पवार साहेबांशी काय कालच त्यांचा फोन आला होता आणि काही नाही, मला त्यांनी सूचना दिल्या काही. आता ते सगळं सांगायला पाहिजे असं नाही. लोकसभेच्या वेळी एक जो ट्रेंड होता की बाबा लोकसभेला ताई, विधानसभेला दादा, अशा पद्धतीचं बारामतीमध्ये एक चर्चा आणि ती अगदी सर्वदूर पसरली होती. त्याला लोकांनी ते आता कळेलच ना, कारण तेव्हा एक पूर्ण बारामती शरद पवारांची, हे तुम्हाला पण माहिती आहे. बापू अर्धी लढाई जिंकली वाटते का? कारण दादा बूथ हिंडत होते, तुम्ही फिरत होता काय? नाही नाही, त्यांनी फिरावं ह्याच्यासाठी लढाई नाही, ही विचारांची लढाई. दादानी काहीतरी करावं म्हणून करण्यासारखे आम्ही कुणाला एवढं मोठं समजत नाही. ही विचारांची लढाई. राज्यात चर्चा सुरू आहे की आता दादा किंग आणि किंग मेकर दोन्ही होणार आहेत. खरी लढत तर दादा इथे जिंकली पाहिजेत होम ग्राउंडला, किंवा काय म्हणजे ह्या लढतीकडे आता होणार आहेत हे तू ठरवलेले आहे बाबा. तू ऑलरेडी म्हणतो की दादा किंग मेकर होणार आहेत, म्हणजे एवढं मलिक म्हणतात. नाही. नवाब मलिक एवढा राजकीय काय म्हणतात तज्ञ आहेत हे मला माहित नाही. बापू हिंदी में बताइए, कितना विश्वास है आपको योगेंद्र की जीत को लेकर, और जिस तरह कैंपेनिंग हुई क्या लग रहा है आपको? क्या पूरा विश्वास है. ये डेमोक्रेसी है. आपको पता चलेगा तो एक 2-3 घंटे में ही पता चलेगा. और दोनों उम्मीदवार तगड़े हैं. आपने कहा कि ये विचारों की लड़ाई है. 30 वर्ष बारामतीकरांनी आधी मला दिलं निवडून, नंतर दादांना दिलं, आम्ही दोघांनाही काम केलं, तर पुढच्या 30 वर्षांचा विचार करण्याची गरज आहे. तर मतदारांमध्ये या सगळ्या विधानानंतर काय तुम्ही प्रतिक्रिया पाहिली? नाही, मतदार तुम्हाला पण माहिती